माहितीचा किती विस्फोट झाला आहे ना, तरी पण पालकांमध्ये एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे की 2-2.5 वर्षाच्या मुलांना नर्सरीत टाकायचे आणि त्या शाळांना तशा पद्धतीचे पालक शाळांना तशी जबरदस्ती करतात की मॅडम आम्ही याला सगळं शिकवलं आहे, याला बघा ABCD येते, याला 1 to 10 येते, खूप हुशार आहे आणि तुम्ही याला नर्सरीमध्येच टाका. आणि बऱ्याच व्यावसायिक शाळा विचार न करता मुलांना नर्सरीमध्ये टाकतात. आणि एकदा नर्सरीमध्ये टाकलं की ओघाओघाने त्यांना ते सगळा सिलेबस करणं आलंच. जर शिकवणारी शिक्षिका चाइल्ड सायकोलॉजीचे ज्ञान असणारी असेल तर ती समजून घेईल मुलाला की हा बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये छोटा आहे, वयाने छोटा आहे, यांच्या बोटाची वँड्स मजबूत झाले नाही, त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि तशा पद्धतीने ती पालकांना ज्ञान देईल की बघा हा छोटा आहे तर याला थोडा वेळ लागेल. पण तिला जर त्याची जाणीव नसेल, ज्ञान नसेल तर ती पालकांना PTM मध्ये सांगेल की अहो हा लिहतच नाही, बाकीची मुलं सगळी लिहितात, हा तर बोलतच नाही. मग काय झालं, पालकांना टेन्शन येणार. मग असे पुढारलेले पालक काय करतात, एक तर घरी त्याला जबरदस्ती करू लागतात. मी पाहिले एक मम्मी सारखी एका मुलाला लिहायला जबरदस्ती करत होती, त्यामुळे त्या मुलाचा हात असा झालेला. म्हणजे अशा पद्धतीची जबरदस्ती सुरू होते. बऱ्याच ठिकाणी तर त्यांना मारहाण होते आणि त्याच्यावरही पुढारलेले पालक अशी ट्युशन शोधतात, तिथे गच्च गर्दी असते आणि त्या ट्युशनमध्ये नेऊन मुलांना कोंबतात. मग अशा पद्धतीची वागणूक मिळत असलेली मुले काही दिवसांनी शांत होत जातात. त्यांना अभ्यास आवडेनासा होतो, शाळा आवडेनाशी होते. बरेचदा ते रडण्यातून, वेगवेगळ्या मार्गातून पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, जिद्द करतात, आरडाओरडी करतात. पण पालक जेव्हा दुर्लक्ष करतात तेव्हा मग ही मुले पूर्ण शांत होऊन जातात. आणि आज एका एक्झिबिशनमध्ये जज म्हणून गेल्यानंतर जेव्हा पालकांना माहीत झाले की मी चाइल्ड काउन्सिलर म्हणून काम करते, अर्ध्याधिक मायांची तक्रार होती की मॅडम मुले घरी बोलत नाही, पूर्ण शांत असतात. तुम्ही विचार करू शकता, ही एका दिवसात घडलेली गोष्ट नाही आहे. हळूहळू मुले शांत होत आहे. म्हणून वेळीच मुलांना ओळखायला शिका आणि कृपया नर्सरीत वयाच्या आधी घालायची घाई करू नका.